राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। यावेळी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस सरकार मित्र पक्षांना खुश करण्याचा प्रयत्न करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। फडणवीस सरकारमध्ये सध्या 30 मंत्रिपद आहेत। विस्तारामध्ये 12 मंत्रिपदांचा समावेश असून त्यापैकी 6 भाजप नेत्यांना, 2 शिवसेनेला आणि 4 मित्र पक्षांच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जाते। शाळा 6 ऐवजी आता 8 तासांची होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांमध्ये चांगली आकलन क्षमता निर्माण करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला। यात 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेचा कालावधी 6 वरून 8 तास केल्यास मुलांची आकलन क्षमता वाढेल असा दावा शालेय विभागानं केला आहे। मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या पास दरात आजपासून वाढ होत आहे। कमीत कमी 5 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये अशी ही दरवाढ असणार आहे। स्वच्छ भारत योजनेसाठी उपकर लावण्यात आला आहे। त्या उपकराचा भार रेल्वेवरही टाकण्यात आला आहे, त्यामुळे ही दरवाढ होत आहे। मात्र रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरवाढीला विरोध केला आहे। फ्रान्सच्या हल्ल्यातील पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलेली आहे, त्यामुळे पॅरिस हल्ल्यानंतर मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। रेल्वे स्टेशन्स, विमानतळ, मॉल्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे। सतत देश पातळीवरील मुद्दे सांगणारे शरद पवार शुक्रवारी मात्र विनोदी मूडमध्ये असल्याचं दिसतं। त्यांनी आपल्या खास शैलीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या नगरसेवकांना चिमटा काढला। धनगर आरक्षणावरून जळगावात चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे। धनगर आरक्षण देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची नियत साफ नसल्याची गंभीर टीका बिहार आणि उत्तर प्रदेशातील धनगर आरक्षणाचे नेते JP धनगर यांनी जळगावात केली आहे। आणि विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील यावेळी व्यासपीठावर हजर होते। त्यामुळे राज्यात येऊन अशी टीका करणं योग्य नसल्याचं महाजन यांनी व्यासपीठावरील नेत्यांना सुनावलं आहे। छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने अनेक बोगस कंपन्या तसंच बँक खाती बनवली असून सगळ्यांना जेलची हवा खावी लागणार अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 21 तासांपासून ठप्पच आहे। कशेडी घाटात LPG टँकर पलटल्यानं इथली वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली। दरम्यान या भागात अपघातामुळे सुरू झालेली गॅस गळती थांबवण्यात यश आलं असून आता गॅस शिफ्टिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे। त्यामुळे वाहतूक विन्हेरे मार्गे वळवण्यात आली आहे। तर अग्निशमन दलाच्या गाड्याही तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। वाहतूक पूर्व परिस्थितीवर आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अंधश्रद्धेतून एका युवकाची हत्या झाल्याची घटना नागपुरातल्या कुही तालुक्यातील टेंभी गावात घडली आहे। अश्विन गजभी असे या मृत तरुणाचं नाव आहे। 10 नोव्हेंबरपासून अश्विन बेपत्ता होता। दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना त्याच गावातील या विहिरीत त्याचा मृतदेह सापडला। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता अघोरी प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे। नाशिककरांनी लष्करी हद्दीतील गांधीनगर विमानतळावर युद्धजन्य परिस्थितीचा थरार अनुभवला। घिरट्या घालणारे चिता आणि चेतक हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितीत जवानांना रसद पुरवणं, जखमी जवानांचं रेस्क्यू ऑपरेशन, हेलिकॉप्टरला लोंबकळणारे युद्धभूमीवर जाणारे जवान, शत्रूच्या छावणीवर हमला करून विजयी पताका फडकवणारे भारतीय सैनिक अशी थरारक प्रात्यक्षिकं उपस्थितांनी डोळ्यात साठवली। निमित्त होतं कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात कॅटच्या 24व्या तुकडीच्या सन्मान समारंभाचं। परळमधील RM भट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी टिंबापासून प्रतिबिंबापर्यंत या नावाच्या रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन केलं। या प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नाना पाटेकर, दीपिका पदुकोणसह विविध दिग्गजांच्या छबी रांगोळी रूपात साकारण्यात आल्या। येत्या 22 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। अंबरनाथमध्ये ऐन दिवाळीत मनसेच्या माजी नगरसेवकाने एका शिवसैनिकाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे। 6 महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत मदत न केल्याचे राग मनात धरून ही तोडफोड केल्याची माहिती समोर आलेली आहे। तोडफोड करणारे कुणाल भोईर हे मनसेच्या विद्यमान नगरसेविका अपर्णा भोईर यांचे पती आहेत। शहापूर तालुक्यातील पाष्टेपाडा या दुर्गम भागातील आदिवासी वाडीत बालदिन आणि दिवाळी साजरी करण्यात आली। या आदिवासी शाळेतील डिजिटल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फराळ आणि महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। बालक विहार ग्रुप करण्यात आला। या आदिवासी शाळेतील डिजिटल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फराळ आणि महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। बालक विहार ग्रुप करण्यात आला। या आदिवासी शाळेतील डिजिटल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फराळ आणि महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं।
दिवाळी आणि बालदिनाचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.